हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल। आज मी तुम्हाला अशी हेअरस्टाईल दाखवणार आहे जी तुम्ही ब्रायडलला घालू शकता, एंगेजमेंटमध्ये घालू शकता किंवा हळदीला घालू शकता किंवा साइड मेकअपला। ऑलराऊंडर अशी हेअरस्टाईल मी आज तुम्हाला शिकवणार आहे। अगदी 5 मिनिटात ही हेअरस्टाईल होते। याला करण्यासाठी आपल्याला लॉंग केस हवेत। लॉंग केसांवर ही हेअरस्टाईल अतिशय सुंदर दिसते। कशी करायची चला बघूयात। आपल्याला फ्रंटमध्ये काय हेअरस्टाईल करायची असेल ती आपण करून घ्यायची आहे। साइड पफ करायचा आहे किंवा मधून भांग घ्यायचा आहे। तुम्हाला जी कोणती हेअरस्टाईल करायची आहे फ्रंटला ती तुम्ही करून घ्या। आणि बॅक साइडला बघा जे कानाजवळचे जे आहेत ती बट उचलून, दोन्ही साइडच्या बटा उचलून त्याला एका रबरने पॅक करायचं आहे। आणि त्या पॅक केल्यानंतर त्याला फोल्ड करून घ्यायचं आहे। व्हिडिओत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल। आणि फोल्ड केल्यानंतर आपल्या हाताच्या बोटाने व्यवस्थित पुलिंग करायचं आहे। आता इथे जर तुम्हाला पुलिंगची टेक्निक एकदा जमायला लागली की तुम्हाला ही हेअरस्टाईल करायला अतिशय सुंदर आणि अतिशय सोपी वाटणार आहे। अगदी 5 मिनिटात, कितीही लॉंग केस असू द्यात, अगदी 5 ते 7 मिनिटात ही हेअरस्टाईल घालून पूर्ण होते। बघा अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे। 2 बोटांमध्ये बट धरून त्याला उलट करायचं आहे आणि आपल्या बोटाच्या मदतीने त्याला त्याला पुलिंग करायचं आहे। अशा पद्धतीने बघा, एकदम पुलिंगची टेक्निक जर शिकून घेतली की अगदी हेअरस्टाईल सोपी आहे। अशा प्रकारे हे पुलिंग करायचं आहे। व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल। त्याच्यानंतर तिसरा जो सेक्शन आहे तोही अशाच पद्धतीने घ्यायचा आहे आणि त्याला पुलिंगची टेक्निक वापरून आपल्याला पुल करून घ्यायचा आहे। तुम्ही जेवढी हेअरस्टाईल फुलवताल, जेवढं पुल जास्त करताल तेवढं ती हेअरस्टाईल सुंदर वाटणार आहे। आणि जर पातळ केस असतील तर ही हेअरस्टाईल अगदी सुंदर दिसते। पातळ जरी केस असले तरी वाटत नाही की तुमचे केस पातळ आहे। अतिशय सुंदर अशी हेअरस्टाईल ही दिसते। अशा पद्धतीने आपल्याला ट्विस्ट करून घ्यायचं आहे आणि पुलिंग करायचं आहे। आणि जेवढं पुलिंग तुम्ही जास्त करणार आहात तेवढी ती हेअरस्टाईल खुलून दिसणार आहे। अशा पद्धतीने कितीही लॉंग केस असू द्यात किंवा कितीही चरबट केस असू द्या, सिल्की केस असू द्या, कसेही केस असू द्या, त्या केसांवर ही हेअरस्टाईल अतिशय सुंदर दिसते। प्रत्येक वेळी लॉंग केसांवर काय हेअरस्टाईल करायची हा सगळ्यात मोठा प्रश्न पडतो आणि वेळेअभावी आपल्याला जास्त वेळ लागणारी हेअरस्टाईल करणं अगदीच परवडत नाही आणि वेळेअभावी ते शक्यही नसतं। मग त्याच्यासाठी कमी वेळात कमी मेहनत लागून करणारी हेअरस्टाईल मी आज तुम्हाला शिकवलेली आहे। ती तुम्ही नक्कीच ट्राय करा, म्हणजे तुम्हाला जमेल। एकदा दोनदा तुमच्या हातातून गेली की तुम्हाला करायला काहीच अवघड नाही। अगदी सोपी आहे। कितीही लॉंग केस असू द्यात, काही असू द्या, तुम्हाला अशी हेअरस्टाईल करायची आहे। आणि शेवटी एक रबर लावून पॅक करून घ्यायचं आहे आणि आपल्या हाताने थोडंसं फुलवायचं आहे वेणीला। म्हणजे ही जी हेअरस्टाईल केली आहे त्याला फुलवून घ्यायचं आहे। आणि तुमच्याकडे जे काही कोणतं डेकोरेशन असेल त्या डेकोरेशनने तुम्ही डेकोरेशन करू शकता। आणि डेकोरेशन केल्यानंतरचा जो फायनल रिझल्ट आहे तोही तुम्हाला मी दाखवणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका आणि तुमच्या मैत्रिणींना तर अजिबात शेअर करायला विसरू नका। अशा पद्धतीने आपल्याला छोटे छोटे फुलं असतील किंवा रोज असतील, अशा पद्धतीने तुमच्याकडे जे कोणतं डेकोरेशनचं सामान असेल त्याने तुम्हाला डेकोरेशन करून घ्यायचं आहे। आणि बघू शकता हा फायनल रिझल्ट आहे। कशी वाटली तुम्हाला ही हेअरस्टाईल मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। आणि ही हेअरस्टाईल तुम्ही आधी कधी केली आहे का हेही मला सांगा। आणि अजून नवीन नवीन टेक्निक शिकायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून जे कोणते नवीन व्हिडिओ असतील ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील। चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन, नवीन टॉपिक घेऊन। तोपर्यंत टाटा, बाय बाय।